नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. आजचा हा जो एपिसोड आहे, हा अतिशय महत्त्वाचा एपिसोड आहे ह्याच्यासाठी, कारण आज आपण 1001वा एपिसोड मी तुमच्या पुढे सादर करतोय. कालच आपले 1000 एपिसोड पूर्ण झालेत आणि मागच्या काही वर्षांपासून आपण हे जे दैनंदिन विश्लेषण करतोय त्याच्यामध्ये आजचा हा 1001वा एपिसोड आहे. मागच्या काही ह्याच्यापासून म्हणजे माइलस्टोन पासून आपण 700 असेल तर 700 न सेलिब्रेट करता 701वा एपिसोड सेलिब्रेट करायला सुरुवात केली. 801, 901, आता 1001 एपिसोड आपला आजचा हा एपिसोड 1001वा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून आपण सर्वजण जे हे YouTube चॅनलवर येणारे दैनंदिन विश्लेषणाचे व्हिडिओ असतात, हे आपण न चुकता आवर्जून बघता आणि प्रत्येक व्हिडिओला आवर्जून लाईक करता, कमेंट करता. त्याचमुळे मी इतके दिवस सातत्यानं हे व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करू शकलोय. तर आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद म्हणतो आणि आजच्या एपिसोडला सुरुवात करतो. या एपिसोडला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. ह्याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो, त्या पिन कमेंटमध्ये लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. तर आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला ह्या 3 खालच्या लेव्हल्स आहेतच हे सांगितलेलंच होतं. म्हणजे आपण चेक करू शकतो की खाली जात असताना 23,065 ची लेव्हल आहे. त्याच्या खाली जात असताना 22,885 ची लेव्हल आहे. त्याच्या खाली जात असताना 22,750 ची लेव्हल आहे. ह्या 3 लेव्हल मागचे अनेक दिवस आपण देतोय. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता निफ्टीमध्ये हा जो एरिया आहे म्हणजे हा जो लो बनला होता 19 तारखेला, तो आणि 23,020 असा जर एरिया आपण पकडला तर हा सपोर्ट झोन 1 आहे. आणि हा जो आहे 23,020 पासून 23,140 पर्यंत पकडलं तर हा सपोर्ट झोन एरिया 2 आहे, असं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि जर किंमत ह्या एरियामधनच वर जायला लागली तर तेजी होऊ शकते. मात्र त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट सांगितली होती, जर काही कारणामुळे किंमत 22,930 19 तारखेचा लो जर काही कारणामुळे मोडला तर मग ही टार्गेट येऊ शकतातच. त्याचबरोबर म्हणजे हे जे आहे 22,885 चं टार्गेट आहे, त्याचबरोबर 22,750 चं आहे, ही टार्गेट येऊच शकतात. आणखीन 3 टार्गेट मग ऍक्टिव्हेट होतील असं मी कालच्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं होतं. आणि असं जर झालं तर ते मी आजच्या जे मी लाईव्ह अपडेट देत असतो त्यामध्ये देईन असं सांगितलेलं होतं. खाली जात असताना जी नवीन टार्गेट म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या 3 लेव्हलचं महत्त्व संपलंय, कारण आता आपल्याला ही तिन्ही टार्गेट आलेली आहेत. त्यामुळे आपण काय करूया, ह्या ज्या लेव्हल्स आहेत ह्या काढून टाकूया. म्हणजे काय होईल, थोडंसं कॉम्प्लिकेशन्स कमी होईल. आपण ह्या सर्व लेव्हल्स आता काढून टाकूया. इथे सपोर्ट घेतला नाही, डायरेक्ट सपोर्ट लेव्हलच्या खाली ओपन झालं, मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आणि मी ज्या तुम्हाला 3 लेव्हल सांगितल्या होत्या ज्या आता ऍक्टिव्हेट होऊ शकतील, त्या लेव्हल कोणत्या होत्या, ज्या मी आज लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट ओपन होत असतानाच दिल्या होत्या. पहिली लेव्हल होती 22,905, त्याच्याही खाली ओपन झालं. दुसरी लेव्हल होती 22,655, मी लेव्हल जवळजवळ देत असतानाच हे दुसरंही टार्गेट आलं. आणि त्याच्या खाली तिसरं टार्गेट होतं 22,465. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट त्या लेव्हलला टच केलेलं आहे.
ऑलमोस्ट टच केलंय, पूर्ण टच केलेलं नाही. एक 5-7 पॉईंटचा फरक राहिलाय आणि त्यानंतर एक बाउन्स यायला लागला. हा बाउन्स सुद्धा कुठपर्यंत जाऊ शकतो हे मी सांगितलेलं होतं लाईव्ह मार्केट अपडेटमध्ये आणि बरोबर त्या लेवलच्या आसपास असं काहीतरी लेवल दिलेल्या होत्या. बरोबर त्या लेवलला टच करून पुन्हा एकदा सेलिंग स्टार्ट झालंय. आता तुम्ही बघू शकता, मी आज लाईव्ह मार्केटमध्ये मार्केट ओपन होण्यापूर्वी ज्या काही लेवल दिल्या होत्या, ह्या तिन्ही लेवल ऑलमोस्ट आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा बाउन्स पण झालाय आणि पुन्हा एकदा सेलिंग पण यायला लागलंय आणि हे सेलिंग येऊ शकतं हे मी बाउन्स येत असतानाच सांगितलेलं होतं. आता काय झालंय, आता ह्या 3 लेव्हलचंही महत्त्व जवळपास संपलंय. आपण काय करूया, ह्या वरच्या 2 लेव्हल काढून टाकूया कारण त्या लेव्हल ऑलरेडी आलेल्या आहेत. तिसरी लेव्हल मी जे म्हटलंय ती ऑलमोस्ट आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता लो किती बनलाय? लो बनलाय 22,471 चा आणि इथे काय आहे 22,465 आहे. म्हणजे 6 पॉइंटसाठी निफ्टीमध्ये एवढं 300-300 400-400 पॉइंट चालते, तिथे 6 पॉइंट वरनं सपोर्ट घेऊन किंमत वर गेली. कारण हे आपल्याला 3 जी टार्गेट दिली होती त्यातलं शेवटचं टार्गेट होतं. कदाचित उद्या काय होईल, ओपनिंगलाच ते टार्गेट आपल्याला येऊ शकतं आणि त्याचबरोबर मी आणखीन 3 टार्गेट तुम्हाला ऍक्टिव्हेट होतील म्हणून सांगितलं होतं आणि ती टार्गेट सुद्धा आजच मार्केट चालू असतानाच देऊन ठेवलेली होती, जी आता तुम्हाला जे आपले पेड कोर्सचे सदस्य नसतील किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य नसतील किंवा ज्यांनी YouTube चॅनल मेंबरशिप घेतली नसेल, त्यांना आता हे व्हिडिओमध्ये लक्षात येईल, की आता खाली जात असताना आणखीन 3 टार्गेट आपल्यासाठी ऍक्टिव्हेट झालेली आहेत. पहिलं टार्गेट आहे 22,260 चं, दुसरं टार्गेट आहे 22,030 चं आणि तिसरं टार्गेट आहे 21,860 चं. तर अशी 3 टार्गेट आपल्याला ऍक्टिव्हेट झाली आहेत. अर्थात ही तिन्हीच्या तिन्ही टार्गेट लगेच उद्याच येतील का? तिन्ही टार्गेट येतील का? ह्या सर्व गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात लक्षात येईल. माझा बिलकुल असा दावा नाही की ही सर्वच्या सर्व टार्गेट येऊच शकतात म्हणून. आपल्याला असं वाटतं की जास्तीत जास्त शक्यता असते ती पहिलं टार्गेट येण्याची, त्याच्या खाली टिकलं तर मग दुसरं टार्गेट आणि त्याच्या खाली टिकलं तर मग तिसरं टार्गेट. अशा पद्धतीनं येणाऱ्या काळात आधी आपल्याला 22,465 हे आधी दिलेलं टार्गेट येणं बाकी आहे. त्याच्या खाली टिकलं तर मग 22,260 पर्यंत जाऊ शकतं. 22,030 पर्यंत जाऊ शकतं आणि त्याच्याही खाली टिकलं तर 21,860 पर्यंत जाऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला निफ्टीचं विश्लेषण आपण ज्या पद्धतीनं करतोय त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये होताना दिसतंय. बरोबर हे टार्गेट आल्यानंतरच बाउन्स आला, हे तुम्ही बघू शकता. तिसऱ्या टार्गेट पर्यंत जाईपर्यंत अजिबात बाउन्स आलेला नव्हता. तुम्ही इथे चेक करू शकता. बरोबर तिसऱ्या टार्गेट पर्यंत खाली आलं, बाउन्स आला. बाउन्स सुद्धा बरोबर सांगितलेल्या लेवलला जस्ट टच केलं आणि त्यानंतर असं काहीतरी झोन दिला होता, तर बरोबर त्या लेवलला टच केलं आणि तिथून पुन्हा सेलिंग स्टार्ट झालं. म्हणजे मार्केटमध्ये आपण आतापर्यंत ज्या लेवल देतोय त्या योगायोगानं का म्हणा किंवा आपलं अभ्यास किंवा विश्लेषण स्ट्रॉंग आहे असं म्हणा, की त्यामुळे येताना आपल्याला बघायला मिळतात. आता सुद्धा खाली जात असताना आपलं लक्ष 22,260 कडे असणार आहे. ही लेवल येते का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये कशा प्रकारे आज मूव्हमेंट झाली, उद्या काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलं. उद्या 22,465 च्या खाली टिकलं तर 22,260 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्या खालची सर्व टार्गेट्स आपण इथेच डिस्कस केलेली आहेत. हे झालं निफ्टी 50चं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला खालच्या बाजूला 3 टार्गेट दिलेली होती, 53,300, त्यानंतर 52,680 आणि 52,215. आपल्याला इथे काय झालं होतं, पहिलं टार्गेट आल्यानंतर एक बाउन्स आला होता. आपल्याला वाटत होतं की इथपर्यंत खाली जाऊन पुन्हा बाउन्स यावा आणि अशा पद्धतीनं हा डब्ल्यू पॅटर्न बनावा. पण त्याच वेळेला मी सांगितलं होतं की जर समजा ही लो ची लेवल आहे, 53,240 च्या किंमत खाली टिकायला लागली तर मग ही 2 टार्गेट तर येऊच शकतात, पण आणखीन 3 टार्गेट आपल्यासाठी ऍक्टिव्हेट होतील असं मी सांगितलेलं होतं. अर्थात ती तिन्ही टार्गेट ऑलमोस्ट आलेली आहेत. तर त्यामुळे आता मी ती इथे दाखवत नाहीये. पण आता इथून खाली जायला लागलं की त्या 3 टार्गेट नंतर आणखीन 3 टार्गेट जी ऍक्टिव्हेट झाली आहेत ती सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवतोय. अर्थात लक्षात ठेवा की यातलं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वात जास्त असते, त्यानंतर दुसरं टार्गेट येण्याची शक्यता असते आणि सर्वात कमी शक्यता असते
तिसरं टार्गेट येण्याची. ह्या ठिकाणी कुठेही डब्ल्यू पॅटर्न बनला तर तेजी होऊ शकते, हेही देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे उद्या फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि 50,835 पर्यंत पोहोचलं म्हणजे आपण दिलेलं केलेलं जे विश्लेषण आहे हे एकदम योग्य होतं, हे आपल्या लक्षात येईल. तर हे झालं उद्यासाठीचं बँक निफ्टीचं विश्लेषण. आतापर्यंत आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये उद्या मंगळवारी काय होऊ शकतं याविषयी विश्लेषण केलं. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ह्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी असणारं जॉईन बटन जे आहे त्याला क्लिक करून चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. आता ही जी चॅनल मेंबरशिप आहे, जेव्हा तुम्ही जॉईन बटनला क्लिक करता तुम्हाला तिथे 4 ऑप्शन दाखवले जातात. त्यातला पहिला ऑप्शन आहे ब्रॉन्झ मेंबरशिप, दुसरा ऑप्शन आहे सिल्वर मेंबरशिप. तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर ह्या दोन प्रकारचे आत्ता घेऊ नका, कारण ह्या दोन ह्याच्यामध्ये सर्व्हिस अजून आपण चालू केलेली नाहीये. सध्या जी सर्व्हिस चालू आहे ती आहे गोल्ड मेंबरशिपची आणि गोल्ड मेंबरशिपला कमीत कमी तुम्ही घेऊ शकता. काही सदस्यांनी चुकून जर घेतली असेल तर त्यांना अपग्रेड करायचं ऑप्शन आहे, म्हणजे फरकाची रक्कम भरून ते गोल्ड मेंबरला अपडेट होऊ शकतात. आजपर्यंत मी काय केलं, आजपर्यंत मी गोल्ड मेंबरशिपचेच जे अपडेट होते ते चुकून जे ब्रॉन्झ मेंबर झालेत, सिल्वर मेंबर झालेत त्यांना सुद्धा देत होतो. आता उद्यापासून ही सर्व्हिस, म्हणजे जेव्हापासून चालू केलंय तेव्हापासून देत होतो, आता हे सर्व बंद केलं जाणार आहे आणि फक्त गोल्ड मेंबर आणि प्लॅटिनम मेंबर साठीच अपडेट दिले जाणार आहेत. तर ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यामुळे तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर एकतर गोल्ड मेंबरशिप घ्या किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घ्या आणि ज्यांनी ऑलरेडी ब्रॉन्झ किंवा सिल्वर घेतली असेल त्यांनी अपग्रेड करा, अन्यथा तुम्हाला उद्यापासून कुठलेच अपडेट्स मिळणार नाहीत. आता आपण पुढे जाऊया आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या पेड कोर्सला ह्यापूर्वी ऍडमिशन घेतली असेल, ज्यांनी ॲपमध्ये ॲक्सेस घेतला असेल, ज्यांनी घेतला नसेल आणि ज्यांनी प्रीमियम ग्रुप मेंबरशिप घेतली असेल, अशा सर्वांना गोल्ड मेंबरशिपचे जे अपडेट्स आहेत ते ॲस्ट्रो मार्केट अपडेट ऑलरेडी टेलिग्रामवर आपला जो प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यामध्ये दिले जात आहेत. तर प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. आता तुम्हाला जर आणखीन काही अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी माझा हा नंबर दिलेला आहे. अर्थात ह्या नंबरवर केवळ व्हॉट्सअप मेसेज पाठवूनच संपर्क साधायचा आहे, त्याच्यावर कॉल करायचा नाहीये. कॉल त्याच्यावर स्वीकारले जात नाहीत, हे लक्षात ठेवा. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि मला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती पाहिजे असं जेव्हा तुम्ही सांगाल त्यावेळेला मी तुम्हाला अधिक माहिती तिथे देऊ शकेन. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण पुढे जाणार आहोत आणि राहिलेल्या इंडेक्सचं म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत. सेन्सेक्स मध्ये सुद्धा आपण इथे चार्ट ओपन करतोय. आता सेन्सेक्स मध्ये मी काय केलंय, बाकीच्या सर्व कॉम्प्लिकेशन्स काढून टाकल्यात. खाली जात असताना आपल्याला इथे ही जी लेवल सांगितली होती ही लेवल कुठली होती, तर ही लेवल होती साधारणपणे 73,950 ची. 19 तारखेला जो लो बनलेला होता ती लेवल होती. मी सांगितलं होतं ह्याच्या खाली टिकलं तर हे खाली दिलेली जी दोन टार्गेट आहेत ही दोन टार्गेट येऊ शकतात. 73,670चं टार्गेट आहे आणि 73,215चं टार्गेट आहे. मात्र ह्या लेवलच्या खाली जर किंमत टिकायला लागली तर आणखीन 3 टार्गेट सुद्धा ऍक्टिव्हेट होऊ शकतात, ते पण सांगितलं होतं तुम्हाला. आता मी ती टार्गेट दाखवत नाही, पण साधारणपणे अशा प्रकारची ती 3 टार्गेट आपल्याला होती. ती तीनही टार्गेट आलेली आहेत. त्यानंतर हा जो बाउन्स आला, हा बाउन्स सुद्धा मी सांगितलेल्या लेवल पर्यंतच येतो आला आणि इथून खाली जात असताना आणखीन आता 3 टार्गेट ऍक्टिव्हेट झालेली आहेत. तर त्यामुळे ही 3 टार्गेट कुठली आहेत तर ते आपल्याला आता लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यापैकी सगळ्यात पहिलं टार्गेट जे आहे ते आहे 71,955चं. किंमत खाली यायला लागली तर हे पहिलं टार्गेट येण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यानंतर हे टार्गेटच्या खाली किंमत टिकायला लागली तर दुसरं टार्गेट येण्याची शक्यता पहिल्यापेक्षा थोडीशी कमी असते. दुसरं टार्गेट कुठलं आहे, 71,245. सर्वात कमी शक्यता कुठली असते, तिसरं टार्गेट येण्याची. 70,715 अशी 3 टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात सेन्सेक्स मध्ये येऊ शकतात. अशा प्रकारचं चित्र आता निर्माण झालेलं आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला लक्षात आलं असेल तिन्ही इंडेक्स मध्ये
उद्यापासून काय होऊ शकतं, खाली जाणार असेल तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात, वर जाणार असेल तर ह्या एरियाच्या आसपास येऊन तुम्ही मार्केटमध्ये जर डब्ल्यू पॅटर्न बनला तर तुम्हाला काय होऊ शकतं, तरच तुम्हाला मार्केटमध्ये रिव्हर्सल होऊ शकतं. ही जी मंदी आहे ही थांबून तेजीला सुरुवात होऊ शकते. तर त्यामुळे डब्ल्यू पॅटर्न आता जोपर्यंत बनत नाही आणि तो ह्या 3 दिलेल्या टार्गेटच्या अगदी जवळपास बनला पाहिजे, तसं जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये आता तेजी होणार नाही आणि ही मंदी चालूच राहील. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.